काही दिवसांपूर्वी मला पुण्यावरून एका रुग्णाचा फोन आला. या रुग्णाचं म्हणणं होतं की डॉक्टर, मी वजन कमी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत आणि ह्या प्रयत्नांमध्ये माझं वजन कमी सुद्धा झालेलं आहे, पण कळत नाही पुन्हा माझं वजन वाढतं. मग मी पुन्हा प्रयत्न करते आणि अनेक वेगवेगळे प्रकारचे उपाय केलेले आहेत. काही जणांनी सांगितलं दिवसातून एकच वेळेला खा, काही जणांनी दिवसातून 2 वेळा खायला सांगितलं, काही जणांनी औषधं दिली, काही जणांनी लो कार्ब डाएट सांगितला, काही जणांनी कीटो डाएट नावाचा डाएट सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जे जे मला पटलं ते मी केलं आणि पूर्ण प्रयत्न केला, व्यायाम केला, सगळं केलं, पण तरी सुद्धा माझं वजन हे पुन्हा वाढतंय आणि पटकन वाढतं. याला काय करायचं मला काहीच कळत नाहीये. प्लीज मला मदत करा. तर मित्रांनो, ही समस्या अनेक रुग्णांची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी झालेलं पुन्हा वाढतंय, हा प्रश्न अनेक जणांचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा हे समजून घ्यायचं आहे की वजन कमी करणं म्हणजे नक्की आपण आपल्या शरीराबरोबर काय करतोय हे आपल्याला माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेक वेळेला अनेक रुग्ण मी ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मला असं सुद्धा जाणवतं की या रुग्णाला वजन कमी करायची गरजच नाहीये, तरी सुद्धा समाजामध्ये आपल्याला सगळेजण स्थूल म्हणतात म्हणून त्यांना वजन कमी करायचं आहे. पण तसं बघायला गेलं तर त्यांचं शरीर व्यवस्थित आहे, हेल्दी आहे, मग वजन कमी करण्याचं कारण काय? तर असे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये हे जाणून घेणार आहोत की वजन कमी करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देत आहे किंवा या स्क्रीनवरतीच खाली एक नंबर देत आहे. त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क निश्चित करू शकता आणि आमचं दर आठवड्याला काही वेबिनार होतात, त्या वेबिनारमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर वजन कमी करायचं असतं, आपण प्रयत्नही करतो, सगळ्या गोष्टी फॉलो पण करतो, वजन कमी सुद्धा होतं पण पुन्हा वाढतं. याला काय करायचं? मित्रांनो, भारतामध्ये जे लोक राहतात त्यांच्या जीन्समध्ये स्थूलता हे बाय बर्थच आहे. म्हणजे काही जणांच्या जेनेटिक्समध्ये स्थूलता असते, त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा त्यांचा शरीराचा आकार जो आहे तोच येतो. पण यामध्ये शरीराचा आकार आहे तोच येणं आणि त्या शरीरामध्ये असलेले शरीराचे काही घटक ते असणं वेगवेगळं असतं. उदाहरण सांगतो तुम्हाला, जसं की एखाद्याचं वजन हे 80 kg आहे, उंची 5 फूट 6 इंच आहे. तेच वजन एखादा 5.6 फूट इंचाचा व्यक्ती आहे, त्याचं सुद्धा वजन 80च आहे. पण दोघांना जर तुम्ही बघितलं तर दोघांमध्ये फरक दिसतो. एक जो व्यक्ती आहे ती व्यक्ती मस्क्युलर दिसते आणि एक जी व्यक्ती दिसते ती फॅटी दिसते. त्याचं पोट पुढे आहे, हातावरती फॅट बऱ्यापैकी जमा आहे. असे दोन्हीही वेगवेगळे लोक सेम वजनाची दिसू शकतात. म्हणून आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला वजन कमी करताना फॅट कमी करणं हे गरजेचं आहे, ना की वजन कमी करणं. वजन जे असतं ना ते आपल्या हाडांचं सगळ्यात जास्त असतं. ज्या वेळेला आपण उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादं औषध घेतो आणि बाकीच्या वेळेला काही खात नाही, अशा वेळेला प्रॉब्लेम हा होतो की आपलं वजन कमी होतं पण त्याचबरोबर शरीराचे घटक कमी व्हायला लागतात आणि ते खूप त्रासदायक असतात. शरीराचे घटक म्हणजे कोणते? तर शरीराचं मांस कमी होतं, फॅट तर कमी होतच, हाडं सुद्धा कमी व्हायला लागतात, हाडं सुद्धा ठिसूळ व्हायला लागतात. मग अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला वजन कमी करायचं असेल त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त वजनावरती लक्ष न देऊन आपल्याला एनर्जेटिक वाटणं गरजेचं आहे, आपल्याला उत्साही वाटणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्या शरीरावरचं फॅट कमी होणं गरजेचं आहे. समजा आपल्या पोटावरती काही चरबी जमा आहे तर ती पोटावरची चरबी कमी होणं गरजेचं आहे. आपल्या पोटावरती एवढी चरबी आहे की त्याच्यामुळे आपल्या शरीराला फ्लेक्झिबिलिटी कमी आहे, तर ही फ्लेक्झिबिलिटी वाढवणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला आपण वजन कमी करून सगळ्या गोष्टी होत नाही. मित्रांनो, आतापर्यंत आम्ही इतक्या रुग्णांचे वजन कमी केलेले आहेत आणि काही रुग्णांचे वजन कमी करून आजही आम्हाला असे मेसेजेस येतात की गेल्या वर्षी सर आम्ही तुमच्याकडे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केला होता आणि आजही आमचं वजन तेवढंच आहे, थँक्स टू यू. असं ऐकल्यावरती आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. तर याच्यासाठी आम्ही प्रत्येक रुग्णाला सुरुवातीला सांगतो की तुम्ही फक्त वजनावरती फोकस नका करू, तर तुमच्या शरीरामध्ये मांस किती आहे,
हाडं कशी आहेत याच्यावरती सुद्धा फोकस करा, फॅट कमी करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे हे बघा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं आपली बॉडी ओळखायला शिका. आपण सगळ्या गोष्टी ओळखायला शिकतो, म्हणजे जसे की आपले शेजारी कसे आहेत, रागीट आहेत, प्रेमळ आहे, चांगले आहेत. आपण ऑफिसला जातो तर आपले ऑफिसचे कलिग कसे आहेत, रागीट आहेत, चांगले आहेत, प्रेमळ आहेत, उत्साही आहेत, हे आपण सगळं बघत असतो. पण तुम्ही कधी स्वतःच्या शरीराला विचारलंय का की बाबा माझं शरीर कसं आहे, माझं शरीर कुठल्या जेवणाला किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटीला कसा रिस्पॉन्ड करतोय, हे आपण कधी विचार करतो का? प्रत्येक वेळेला आपल्याला जेवणच काय आहे हे माहिती करून घेण्यापेक्षा बरेच वेळेला आपल्याला आपल्या शरीराला ॲक्टिव्हिटी कोणत्या आवडतात, कशा असतात, काय आवडतं आपल्याला हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला अजिबात चालायला आवडत नाही, पण एखादी व्यक्ती भरपूर चालते आणि त्याला चालून काही फरक पडत नाही. एखाद्या व्यक्तीला जिममध्ये प्रचंड व्यायाम करायला खूप आवडतो, पण त्याच दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीला जिममध्ये व्यायाम आवडत नाही, पण त्या दुसऱ्या व्यक्तीला चालायला आवडत असतं. तसंच तुम्हाला काय आवडते, तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कुठल्या ॲक्टिव्हिटी आवडते, तुम्हाला चालणं आवडते, जिममध्ये व्यायाम करणं आवडते, योगा करायला आवडते, एखादा गेम खेळायला आवडते, स्विमिंग करायला आवडते, तुमच्या शरीराला काय चांगलं वाटते, तुमचं शरीर कोणत्या गोष्टीला जास्त रिस्पॉन्स देते, हे तुम्हाला शिकून घेणं गरजेचं आहे की तुमचं शरीर कशा प्रकारे वागते. काही जणांचं जिम करून काहीही वजन कमी होत नाही, पण तेच त्यांनी नुसतं वॉकिंग केलं तरी सुद्धा वजन कमी व्हायला लागतं. काही जणांनी भरपूर वॉकिंग केली तरी काहीही फरक पडत नाही, पण त्यांनी थोडासा 10 मिनिटाचा व्यायाम केला तरी त्यांचं वजन कमी होतं. मग यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरासाठी काय चांगलं आहे हे पहिले माहिती करून घेणं गरजेचं आहे. हाच नियम जेवणासाठी सुद्धा लागू होतो की तुमच्या शरीराला जेवण कसं पचतंय, कुठल्या प्रकारचं जेवण तुमच्या शरीराला पचते हे तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे. अनेक वेळेला भाताला प्रचंड नावं ठेवली जातं की भातामुळे वजन वाढतं, भात खाऊ नका, भात बंद करा. अनेक रुग्ण ज्याला माझ्याकडे येतात मला सांगतात, डॉक्टर आम्ही भात पूर्ण बंद केलेला आहे पण तरी सुद्धा आमचं वजन कमी होत नाही. मित्रांनो, तुम्ही कधी बघितलंय का की खरंच भातामुळे तुमचं वजन वाढतंय का? एखाद्या वेळेला भात खाऊन तुमचं वजन कमी होईल असं सुद्धा होऊ शकतं, कारण आपल्या शरीरामध्ये जे जीन्स असतात ते आपल्या पॅरेंट्सपासून आलेले असतात. त्यांनी जे खाऊन त्यांचे जीन्स तयार झालेले आहेत तशाच प्रकारचे जीन्स आपले सुद्धा तयार होतात. म्हणून आपल्या फॅमिलीमध्ये जो आहार आपल्याला पचत असतो तोच आहार आपल्याला घेणं गरजेचं असतं. ज्या वेळेला आपण ह्या पटरीपासून म्हणजे ह्या ट्रॅकवरून वेगळे होतो त्यावेळेला आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतं. मित्रांनो, एक इंटरनॅशनल हेल्थलाईन.com म्हणून एक आहे, त्याच्यावरती जर तुम्ही बघाल तर तिथे 3 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की तुम्हाला तुमच्या शरीराला काय पचते हे बघा. त्यानंतर तुमची हंगर हॅबिट्स कशी आहे, जे मी नेहमी सांगत असतो, गेले अनेक वर्ष माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो आहे की तुमची हंगर हॅबिट्स ओळखून घ्या. तुमची हंगर हॅबिट्स कशी आहे, तुम्हाला भूक कशी लागते हे ओळखून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आजूबाजूला कशी लोक आहेत हे सुद्धा जाणून घ्या. हे सर्व गोष्टी या वेबसाईटवरती सांगितलेली आहेत आणि ही वेबसाईट खरंच खूप जेन्युइन आहे. मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुमची बॉडी तुम्ही ओळखून घ्यायला पाहिजे. समजा तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल की मी वजन कमी करतोय किंवा करते पण पुन्हा वाढते, तर यासाठी थोडं डोकं शांत ठेवा. पहिलं बॉडी स्वतःची ऑब्झर्व करायला सुरुवात करा की मला कुठले पदार्थ खाल्ले की माझं वजन वाढतंय, कुठले पदार्थ खाल्ले की माझं वजन कमी व्हायला मदत होते, कुठली ॲक्टिव्हिटी मला आवडते, कुठली ॲक्टिव्हिटी माझ्या शरीराला सूट होते, चालणं मला सूट होते, योगा मला सूट होते का, जिम मला सूट होते का, नॉर्मल एक व्यायाम मला सूट होतोय. हे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, त्याच्यातून उत्तर काढा आणि मग तुम्ही प्रयत्न करा. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमचं आवडतं जेवण घेऊन जर तुम्ही वर्षभर डाईट करत आहात तर तुमच्यासाठी तो डाईट नाहीच आहे. तुम्हाला ते जेवण आवडतंय आणि तुम्ही रोज खाताय आणि तुमचं वजन सुद्धा डेली कमी होत चाललेलं आहे. वजन कमी होतंय, त्याचबरोबर तुमच्या शरीराचे मसल सुद्धा वाढत चाललेले आहेत, हाडं सुद्धा वाढत चाललेले आहे, संपूर्ण शरीराचे घटक योग्य प्रमाणात आहे.
तर तुम्हाला किती सोपं जाईल वजन कमी करणं. अनेक वेळेला लोक खाणंच बंद करतात आणि ते खाणं बंद केल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये क्षय व्हायला लागतो, शरीराचे घटक कमी व्हायला लागतात, मग व्हिटॅमिनची कमतरता होते, कॅल्शियमची कमतरता होते आणि त्यांना अनेक विकार होतात. असं न करता आपल्या शरीरासाठी कुठले पदार्थ योग्य आहेत हे माहिती करून घेणं. आता हे कसं माहिती करून घेणार, याच्यासाठी तुम्हाला एक डाटा मेंटेन करणं गरजेचं आहे. तुम्हाला डेली एका वहीवरती लिहून काढावं लागेल की आज मी काय खाल्लं, किती वाजता खाल्लं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला वजन बघावं लागेल. हां, हे थोडंसं कठीण आहे, एवढं कोण करणार, काय करणार. मित्रांनो, ज्या वेळेला ऑफिसमध्ये आपला बॉस आपल्याला एखादं काम देतो त्यावेळेला आपण एवढं मेहनतीने करतोच ना, मग आपलं शरीर जे आहे ते आपलं बॉस आहे असं समजून, कारण हे शरीर सही सलामत असेल तरच आपण बाकी सगळी कामं करू शकतो आणि आयुष्यामध्ये आनंद घेऊ शकतो. मग याच्यासाठी एवढं आपण करू शकत नाही, फक्त आपल्याला एक डाटा तयार करायचा आहे. असं जर तुम्ही केलं आणि तुमच्या शरीराबद्दल तुम्ही स्वतःच माहिती करून घेतली आणि कशा प्रकारचं अन्न आपल्याला आवडतं, आपल्याला पचतं, आपलं वजन कमी होतं, हे तुम्हाला एकदा शोधायचं आहे. हे जर तुम्ही एकदा शोधलं तर लाईफ टाईम तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि मग त्याच्या पुढे जाऊन तुमचं वजन एकदा कमी झालं तर पुन्हा ते वाढणार नाही आहे. वजन कमी करण्यापेक्षा मी असं सांगेन, तुमच्या शरीरावरचं फॅट एकदा कमी झालं तर ते परत वाढणार नाही आहे आणि त्याचबरोबर तुमच्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी, तुमचा उत्साह हे सगळं मेंटेन राहणार आहे. या सुद्धा गोष्टी माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला थोड्याशा 3 टिप्स देतो, त्या नीट लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने प्रयत्न करा, तुमचं वजन नक्की कमी होईल. सगळ्यात पहिलं म्हणजे जेवण जेवताना आरामात जेवा, घाई गडबड करू नका. जेवण चावून व्यवस्थित जेवलं तर ते व्यवस्थित पचतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला भूक कधी लागते, कोणत्या वेळेला लागते आणि तुमच्या शरीराला कुठलं जेवण व्यवस्थित पचते हे माहिती करून घ्या. याचमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला भूक लागते ना त्यावेळेला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की तुम्हाला क्रेविंग होतंय का खरंच भूक लागलेली आहे. क्रेविंग होणं म्हणजे आपल्याला एखादा पदार्थ दिसला की खायची इच्छा होते, एखाद्या वेळेला कधीतरी गोड खायची इच्छा होते, एखाद्या वेळेला काहीतरी जंक फूड खायची इच्छा होते. तर त्याच्यामध्ये आणि आपल्याला खरंच भूक लागणं हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला जंक फूड खाण्याची इच्छा होते ना त्यावेळेला कुठेतरी आपल्या शरीरामध्ये कफ बिघडलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं जेवण करण्याची इच्छा होते आणि त्यावेळेला आपल्याला एक लक्षण येतं, त्याला आयुर्वेदामध्ये जीवालवल्य असं सिम्पटम म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी खायची इच्छा होते पण त्यावेळेला खरं भूक लागलेली नसते. तर हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेवण नेहमी बनवताना किंवा जेवताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या ताटामध्ये तुमच्या आवडीचं फूड असलं पाहिजे, थोडं कलरफुल फूड असलं पाहिजे. कलरफुल म्हणजे वेगवेगळ्या कलरचं असं नाही, पण तुमच्या मनाला पण ते आनंद देईल, तुम्हाला खाताना सुद्धा संतृप्ती वाटेल आणि तुमचं पोट सुद्धा भरेल. असं जर तुमचं जेवण झालं आणि तुम्ही हे अशा प्रकारचा आहार जर वर्षभर करत राहिलात की जो तुम्हाला काहीही वाटत नाही आहे की जो आपण पथ्य पाळतोय किंवा डाईट करतोय असं अजिबात वाटत नाहीये, तुम्ही संतृप्त होत आहात, असा जर आहार तुम्ही घेतलात तर तुमचं वजन जे कमी झालेलं असेल ते पुन्हा वाढणार नाही आणि बाकीच्या अनेक गोष्टी तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे घडतील. नुसतं वजन कमी करणं हे एक ध्येय नसावं, तर शरीरामध्ये बाकीच्या सुद्धा गोष्टी व्यवस्थित कमी होणं आणि ताकद वाढणं हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ मी जस्ट माझ्या मनात आलं म्हणून बनवला की अनेक जण असे प्रश्न विचारत असतात की माझं वजन कमी होतंय पण पुन्हा वाढतंय, त्यासाठी बनवला. तर हा रॅन्डमली बनवलेला व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ मी जस्ट माझ्या मनातून जे आलं ते मी बोललेलो आहे. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. मित्रांनो, न्यू लाईफ इन 90 डेज हा एक प्रोग्राम आम्ही गेले 5 वर्ष झाले रन करत आहेत आणि याच्यामध्ये अनेक रुग्णांचे आम्ही वजन कमी करण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. तुम्हाला सुद्धा या प्रोग्राममध्ये सहभाग घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या फोनवरती एक मेसेज करा की आम्हाला वजन कमी करायचं आहे. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू.